ओबीसीच्या आंदोलनातली 3 जण आहेत की ज्यांचा आपल्याला कधीही विसर पडू नये अशी असणारी परिस्थिती आहे। ती 3 मंडळी म्हणजे ज्यांनी ओबीसीच्या आंदोलनातलं असणारं पहिलं पुस्तक लिहिलं, '80च्या दशकामध्ये लिहिलं। मुंबईचे रहिवासी होते, कोळीवाड्याचे रहिवासी होते, सन्माननीय जनार्दन पाटील। जनार्दन पाटील यांचं जोपर्यंत पुस्तक येत नव्हतं तोपर्यंत समाजाला नेमका ओबीसी काय घटक आहे आणि त्यांच्या पुस्तकाच्या पाठीमागे त्यांनी ओबीसी मध्ये येणारा जो समूह आहे त्याची महाराष्ट्रामध्ये येणारा जो आहे त्याची पहिल्यांदा असणारी यादी त्यांनी प्रसिद्ध केली आणि त्यावेळेस काही प्रमाणात स्पष्टता यायला सुरुवात झाली।